श्री स्वामी समर्थ. नमस्कार कन्या राशीच्या जातकांनो. आज तुम्हाला मी एक अत्यंत गुप्त आणि धक्कादायक सत्य सांगणार आहे. कान देऊन ऐका. येत्या 9 ते 23 ऑगस्ट या 15 दिवसाच्या काळात तुमच्या आयुष्यात एक असा प्रचंड शक्तिशाली आणि रहस्यमय चमत्कार घडणार आहे, ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. गेल्या 11 वर्षापासून तुम्ही ज्या दारिद्र्याचा, अपमानाचा आणि संकटाचा सामना करत आहात, तो काळ आता कायमचा संपण्याच्या मार्गावर आहे. पण थांबा, 9 ऑगस्टच्या रात्रीपासून तुमच्या कुंडलीत साक्षात भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचा असा एक दुर्लभ योग तयार होत आहे, जो तुम्हाला श्रीमंतीच्या शिखरावर नेणार आहे. तुमच्यावर एखादे मोठे अदृश्य संकट ओढवणार हा नशिबाचा खेळ आता उलगडणार आहे. ज्योतिषशास्त्राच्या गणितानुसार 9 ते 23 ऑगस्ट या काळात तुमच्या अगदी जवळच्याच एका व्यक्तीचा अतिशय वाईट आणि काळी नजर तुमच्या यशावर पडलेली दिसत आहे. तुमच्याच वर्तुळातील स किंवा म नावाचा एक असा चेहरा आहे, जो वरून तुमचा खूप मोठा शुभचिंतक असल्याचा आव आणतो, पण पाठीमागे तुमच्या विनाशाची आणि अपयशाची वाट पाहत आहे. या 15 दिवसात तुमच्या घरात अथांग धनलाभाचा पाऊस पडणार की या गुप्त शत्रूच्या कारस्थानामुळे तुमची आयुष्यभराची पुंजी धोक्यात येणार, हे सर्व तुमच्या एका छोट्याशा निर्णयावर अवलंबून असणार आहे. या काळात ब्रह्मांडाकडून तुम्हाला एक अत्यंत गुप्त संकेत मिळणार आहे. जर तो संकेत तुम्ही वेळेवर ओळखलात तर तुमचे दारिद्र्य एका रात्रीत मुळासकट उखडले जाईल. माझ्या भाकितानुसार 11, 16 आणि 21 ऑगस्ट हे 3 दिवस कन्या राशीसाठी अत्यंत संवेदनशील, धोकादायक आणि तितकेच चमत्कारिक ठरणार आहेत. या तारखांना तुमच्या दारात एक अशी धक्कादायक बातमी धडकणार आहे, जी ऐकून तुमच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहू लागतील. कित्येक वर्षापासून अडकलेला तुमचा पैसा अचानक परत मिळण्याचे योग आहेत. पण जरा सावध राहा. नवीन मालमत्ता किंवा पैशांचे व्यवहार करताना एक लहानशी चूक झाली तर मोठा फटका बसू शकतो. या ग्रहांच्या महासंग्रामातून स्वतःचा बचाव कसा करायचा आणि माता लक्ष्मीला आपल्या घरात कायमचे कसे बांधून ठेवायचे, हा महाउपाय आणि संपूर्ण रहस्य जाणून घेण्यासाठी माझे प्रत्येक वाक्य शेवटपर्यंत अत्यंत लक्ष देऊन ऐका. या राशीच्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आता या महाभविष्याचा हा पुढील आणि अत्यंत महत्त्वाचा भाग जरा श्वास रोखून ऐका. 9 ते 23 ऑगस्ट या 15 दिवसांच्या काळात तुमच्या राशीवर असा एक दुर्मिळ महालक्ष्मी राजयोग आणि अमृत सिद्धी योग तयार होत आहे, जो तब्बल 11 वर्षानंतर तुमच्या आयुष्यात पुन्हा आला आहे. ज्योतिषशास्त्राच्या गणितानुसार या काळात तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे अचानक असे उघडणार आहेत की तुमचे नशीब पाहून तुमचे वैरीसुद्धा थक्क होतील. नवीन घर, गाडी किंवा मोठी मालमत्ता खरेदी करण्याचे तुमचे अनेक वर्षांचे स्वप्न अचानक पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. परंतु या प्रचंड यशाच्या लाटेसोबत एक भयंकर अदृश्य धोक्याची सावलीही तुमच्या अगदी जवळ सरकत आहे. माझ्या ग्रहांच्या अभ्यासानुसार जेव्हा जेव्हा असा मोठा राजयोग येतो, तेव्हा तेव्हा गुप्त शत्रू प्रचंड सक्रिय होतात. तुम्ही यशाच्या शिखरावर चढत असताना तुमच्याच ऑफिसमधील किंवा जवळच्या नात्यातील काही लोक तुमच्या पाठीमागे असा एक भयानक कट रचत आहेत, ज्यामुळे तुमचे सर्व सुख, चैन एका क्षणात नष्ट होऊ शकते. तुमचे गुप्त प्लॅन्स, व्यवसायातील आयडिया किंवा घरातील खाजगी गोष्टी जर तुम्ही चुकीच्या माणसासमोर बोललात तर साक्षात माता लक्ष्मीने तुमच्या हातात दिलेला खजिना क्षणात गायब होईल. त्यामुळे या काळात आपल्या तोंडातून एकही गुपित बाहेर पडू देऊ नका आणि कोणावरही आंधळा विश्वास ठेवण्याची चूक अजिबात करू नका. विशेषतः 13, 18 आणि 22 ऑगस्ट या 3 दिवसात तुम्हाला अचानक मोठा धनलाभ होण्याची किंवा लॉटरीसारखा जॅकपॉट लागण्याची दाट शक्यता दिसत आहे. तुमचे जुने अडकलेले पैसे किंवा बिझनेसमधील मोठी डील अचानक फायनल होईल, ज्यामुळे तुमच्या घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. या काळात नशिबाची पूर्ण साथ मिळवण्यासाठी आणि शत्रूंची काळी नजर निष्फळ करण्यासाठी तुमच्या मुख्य दारासमोर रोज संध्याकाळी गाईच्या तुपाचा एक दिवा लावा आणि त्यात चिमूटभर काळे तीळ टाका. यामुळे सर्व नकारात्मक ऊर्जा क्षणात भस्म होऊन लक्ष्मीचा परमनंट वास होईल. प्रिय कन्या राशीच्या बंधू आणि भगिनींनो, तुमच्या कौटुंबिक आयुष्यातील नात्यामधील आणि मनाची विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. माझ्या प्रिय कन्या राशीच्या बंधू आणि भगिनींनो, आता या भविष्य तुमचं करिअर, व्यापार आणि पैशांच्या बाबत अत्यंत क्रांतिकारी ठरणार आहे. 9 ते 23 ऑगस्ट या 15 दिवसाच्या काळात तुमच्या राशीच्या कर्मभावात आणि धनभावात ग्रहांची अशी एक दुर्मिळ युती होत आहे, जी थेट तुमच्या तिजोरीचे दरवाजे उघडणार आहे. जे लोक कपडे, सोने, चांदीचे दागिने, तेल, सौंदर्य प्रसाधने
किंवा ऑनलाईन व्यवसायात आहेत त्यांच्यासाठी हा काळ म्हणजे साक्षात सोन्याची खाण ठरणार आहे. अनेक दिवसांपासून मंदावलेला तुमचा व्यापार आता अचानक इतका वेग घेईल की तुम्हाला मिळणारे नवे ऑर्डर्स पूर्ण करताना नाकीनऊ येईल. परंतु या अफाट यशाच्या काळात तुमच्या एका लहानशा निष्काळजीपणामुळे आयुष्यभराचे नुकसानही होऊ शकते. ज्योतिषशास्त्राच्या गणितानुसार या 15 दिवसात नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना एक अत्यंत धक्कादायक पण आनंदाची बातमी मिळणार आहे. बऱ्याच काळापासून रखडलेली सरकारी नोकरीची संधी किंवा मोठ्या कंपनीतील प्रमोशनचे पत्र तुमच्या हातात पडण्याची दाट शक्यता आहे. इतकेच नाही तर कित्येक वर्षापासून तुम्हाला मानसिक त्रास देणाऱ्या कोर्ट कचेरीच्या खटल्यांमधून आणि कायदेशीर कचाट्यातून तुमची कायमची सुटका होणार आहे. तुमचा विजय निश्चित मानला जात आहे, पण सावध रहा. या काळात ग्रहांचा एक असा प्रभाव आहे जो तुम्हाला एका मोठ्या आर्थिक संकटात टाकू शकतो. जर तुम्ही विचार न करता चुकीच्या माणसावर विश्वास ठेवला तर विशेषतः 14, 19 आणि 23 ऑगस्ट या दिवसांमध्ये पैशांचे व्यवहार करताना 100 वेळा विचार करा. जर तुम्ही कोणालाही भावनेच्या भरात येऊन मोठी रक्कम उधार दिली तर ते पैसे कायमचे बुडण्याचे आणि तुमचे संबंध कायमचे बिघडण्याची भयंकर शक्यता दिसत आहे. व्यापारात अधिक नफा कमावण्याच्या नादात मालाच्या दर्जाशी कधीही तडजोड करू नका, अन्यथा हाताशी आलेली मोठी डील रद्द होऊ शकते. या 15 दिवसात तुमच्या व्यवसायात समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी आणि पैशांची आवक अखंड चालू राहण्यासाठी रोज सकाळी कामावर निघण्यापूर्वी किंवा दुकानाचा गल्ला उघडताना थोडीशी पांढरी मोहरी आणि कापूर एकत्र जाळून त्यांचा धूर संपूर्ण जागेत पसरवा. त्यामुळे सर्व आर्थिक अडचणी दूर होऊन माता लक्ष्मीची असीम कृपा राहील. ज्योतिषशास्त्राच्या गणितानुसार या काळात वातावरणातील बदल आणि ग्रहांच्या फिरण्यामुळे तुम्हाला अचानक अशक्तपणा, डोकेदुखी, पोटाशी संबंधित तक्रारी किंवा सर्दी खोकल्यासारखा मोसमी आजाराचा त्रास जाणवू शकतो. अनेकदा सर्व काही चांगले चाललेले असतानाही तुमच्या मनात अचानक नकारात्मक विचार येणे किंवा आत्मबलाची कमी जाणवणे असे प्रकार घडू शकतात. पण घाबरण्याचे काहीही कारण नाही. तुमच्याच भोवताली राहणाऱ्या काही नकारात्मक आणि चिडचिड्या लोकांच्या संपर्कात आल्यामुळे ही ऊर्जा तुमच्यावर हावी होत आहे. अशा लोकांपासून या 15 दिवसात जितके लांब राहाल तितके तुमचे आरोग्य आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. विशेषतः 16, 21 आणि 23 ऑगस्ट हे दिवस तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने जरा जास्तच नाजूक ठरणार आहेत. या काळात बाहेरील तळलेले आणि मसालेदार अन्न खाणे पूर्णपणे टाळा. जास्तीत जास्त पाण्याचे सेवन करा आणि रोज सकाळी लवकर उठून थोडे प्राणायाम करा. आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी आणि या 15 दिवसात मिळालेल्या सुवर्ण संधीचा पूर्ण फायदा घेण्यासाठी दररोज सकाळी सूर्याला तांब्याच्या तांब्यातून जल अर्पण करा आणि त्यात थोडेसे लाल चंदन टाका. यामुळे तुमच्यातील नकारात्मक ऊर्जा क्षणात नष्ट होईल, आरोग्य उत्तम राहील आणि 11 वर्षानंतर आलेल्या या महासंयोगाचा पूर्ण लाभ मिळून तुमच्या आयुष्यात सदैव श्रीमंती आणि आनंदाचा वास राहील. कन्या राशीच्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, 9 ते 23 ऑगस्टचा हा 15 दिवसांचा काळ तब्बल 11 वर्षानंतर तुमच्या आयुष्यात अथांग समृद्धी, यश आणि महालक्ष्मीचा वरदहस्त घेऊन आला आहे. त्यामुळे ग्रहांचा हा सुवर्ण योग आणि दिलेले महाउपाय तुमच्या सर्व नातेवाईक व कन्या राशीच्या मित्रपरिवारापर्यंत पोहोचवण्यासाठी या व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने जय महालक्ष्मी लिहून आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून माता लक्ष्मीची असीम कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहो.